आपल्याला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आपण भाई यांचा सामनावीराचा कॅमेरामॅन फोकस कुठे इकडे येस भाई आपण 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना देतोय. येस भाई एक 2 वाक्य. पहिला सामना ॲज अ कॅप्टन यंग टॅलेंट आपण पाहतोय. संपूर्ण कमी वयात आपण मानगाव तालुक्यामध्ये आपलं नावाचं वलय निर्माण केलं. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली. विरोधात निर्णय होता बॅटिंग करायचा साठी आले होते, पण त्यानंतर चांगली कामगिरी झाली. काय सांगाल तुमच्या बॅटिंग बद्दल? बॅटिंग चांगली झाली, आमच्या सगळ्यांनी चांगली केलं बॅटिंग. बॉलिंगला पण कॅचेस वगैरे सोडले नाही सगळ्यांनी. सगळे 100% सगळ्यांनी एफर्ट दिला म्हणून आम्ही जिंकलो. येस थँक्यू. तुम्ही खूप चांगला संघ बांधणी केला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर त्याला येस आणि सामनावीरासाठी एक टी शर्ट सुद्धा प्रदान करण्यात येत आहे. राहुल स्पोर्ट्स यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहते. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मृणाल भाई बेंदुर आणि महेश जे आपण सुद्धा मान्यवर जाधव साहेब साहेब महेशजी यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्या हस्ते त्यांना द्या. येस आपण साहेब आपण मंचावरती बसू शकता. बसून सामन्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊयात. या मॅचला सुरुवात होते. श्री विजयजी बक्कम ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद सूरजजी, धन्यवाद. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय त्या ठिकाणी. पाहिले गेले तर एका बाजूला एक सानिध्या 11 विपक्ष SK वॉरियर्स असा हा मॅच सुरुवात झाली. दोन्ही संघांना देऊ त्याकडे शुभेच्छा. मी विजय बक्कम पुन्हा त्या मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. तिथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज बबलू यांना आपण पाहणार आहोत. तर फलंदाजीसाठी यश आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय यश बक्कम आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय मिहीर भोसले. असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि माझे साथी माझे स्कोरर मित्र आदरणीय दादू यांचं देखील या ठिकाणी स्वागत करेन. तर पुढचा चेंडू बबलू यांचा, मिहीर भोसले आहेत. वा पहिला चेंडू, हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतः आले चेंडू खाली आणि झेल मात्र सुटलाय. खराब कामगिरी पाहायला मिळते. एसटी रक्षक जिगर होते, त्यानंतर चेंडूवरती बऱ्याच दुरून आले, परंतु झेल देखील सुटलाय. जमिनीला दान देखील गेलाय. एक जीवदान देखील त्या ठिकाणी मिहीर भोसले यांना मिळालाय. 2 चेंडू आणि 2 धावा फौकावरती लगावल्या जात आहेत. एका बाजूला यश बक्कम, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर दुसऱ्या बाजूला मिहीर भोसले. कोयना वसाहत संघाचा हा खेळाडू आपण सातत्याने पाहतोय. दादू तर पाहायला गेल्यानंतर गेल्या अनेक वर्ष त्याने देखील सेवा केली क्रिकेटची. पुढे राईटमध्ये विकेट मारा केला जाईल. बबलू यांचा पुढचा चेंडू, हो हलक्याने पुश केले. समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीने यशवंत चेंडू पडला, त्यानंतर टर्न झाला. यशनी हेरलं आणि हलक्याने पुश केलंय आणि मात्र शॉर्ट पॉईंटला फेकून दिले चेंडू. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यांवर. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय त्या ठिकाणी. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. तिथे एसटी रक्षक जिगर आहेत. कोणती चूक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही. एका बाजूला पाहिले गेले तर SK वॉरियर्स विपक्ष सानिध्या एंटरप्राइजेस असा सामना आपण देखील पाहतोय. अनुभवते मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य ही स्पर्धा SGPL 2026 पर्व सीझन 5. पुढचा चेंडू पाहायला मिळेल बबलू यांचा. हो आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. बबलूचा जर दादू विचार केला ना तर गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटची सेवा करतोय. मला वाटतं एक लेग स्पिनर गोलंदाज म्हणून आपल्या विभागामध्ये देखील तो नावाजलेला आहे. अनेक मॅच आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी खेळत असताना त्यांनी देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे, करत असतो तो. आणि आता मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. एक गोलंदाजी आणि पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक देखील ते हाताळत आहेत. आणि आतापर्यंत पाहिले गेले तर एकूण 3 धावा मात्र त्यांनी खर्च देखील केल्यात. 5 चेंडूचा खेळ त्यांनी संपवला त्या ठिकाणी. आणि शेवटच्या चेंडूवरती थोडंसं पुश केलं. शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक काही राहिले, त्याने एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील केल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचते ती 4 आकड्यांवरती. बघता बघता पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 धावा फळकावरती लगावल्या गेल्यात.
जर दादू जर पाहिलं गेलं ना तर पहिल्या षटकाचा विचार केला ना तर दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी मोड बांधली होती की आपण विचार विनिमय करून शांततेने खेळूया. कारण बबलू बक्कमची गोलंदाजी भेदक आहे. मोठे फटके मारायला गेलो तर फटके फसतील देखील असा विचार विनिमय करून त्या ठिकाणी सेन्सिबल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आणि शैलेश बक्कम हे फिरकीचा जादूगार देखील दादू म्हटलं जातं आणि त्याने फिरकीची जादू मात्र आपल्या या सामन्यामध्ये देखील दाखवलेली दिसते आहे. परंतु फलंदाजांना देखील या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन करणे गरजेचं आहे. कारण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मिहीर भोसले आणि यश बक्कम ते देखील मोठे फलंदाज आहेत. मिहीरचा विचार केला दादर या ठिकाणी ओमकार देसाई बरोबर अनेक वेळा आपण खेळताना आणि त्यांचे फोटोशूट देखील पाहिले गेले होते. परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी आलेत गोलंदाज मयूर खरंगटे. आणखीन एक पाहायला गेले तर दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गेल्या अनेक वर्षे ते देखील आयकॉनच्या भूमिकेमध्ये आणि कर्णधाराच्या भूमिकेत जाऊ त्यांना देखील आपण पाहिलं गेलं होतं. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये मात्र संघाचं दुसरं व्यक्ती पहिलं षटक फेकतायत. हो, पहिला चेंडू फेकलाय. निर्धाव पद्धतीत चाललाय ईश्वरपर्यंत सरळ उसळी घेऊन यष्टीरक्षक जिगर यांच्या हातामध्ये चेंडू येऊन विसावलाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतो मित्रांनो. तुमचा आमचा आवडता खेळ कोणता मित्रांनो? क्रिकेट 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 आणि क्रिकेट. तुमच्या आमच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा खेळ कोणता? तर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आणि हाच खेळ आज मैदानाच्या आतमध्ये साकारताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तू मैमे करत असताना त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. परंतु थांबवलंय. आणखीन एक डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. वा मित्रांनो, बॉलिंग जर आवडली असेल ना तर त्या जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या. कारण दादू आम्ही नेहमी सांगत असतो दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातात ना त्या वेळेला कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. आणि ज्याच्या वेळेला कॉर्डिनेशन चांगलं असतं ना त्या वेळेला मात्र तुमचा खेळ देखील चांगला होत असतं. परंतु सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहिलं गेले तर सानिध्य एंटरप्राइजेस या संघाचे दोन्ही नवोदित फलंदाज मैदानामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला यश बक्कम तर दुसऱ्या बाजूला मीर. यासाठी पुढचा चेंडू तोडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक जिगर चुकलेत. परंतु एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळती आहे. एका धाबीच्या मदतीने धावसंख्या लगावल्या जाते 5 या आकड्यांवरती. अजून जर पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये धावा खोऱ्याने गोळा झाल्या. पहिल्या डावामध्ये 73 झाल्या, दुसऱ्या डावामध्ये 74 झाल्या. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये 65 झाल्या. दुसऱ्या डावामध्ये धावा कुठं थांबवण्याचं काम गोलंदाजांनी केलं. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देखील तीच परिस्थिती आपल्याला तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आमच्या बाजूला मात्र या स्पर्धेत सर्वेसर्वा अभिजित ढाकवळ आणि त्यांची पूर्ण टीम मॅचचा आनंद घेताना देखील आम्हाला पाहायला मिळते. तर स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय सचिन दादू कदम. तर युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण दाखवत आहेत आमचे मित्र दिनेश चव्हाण यांची टीम. पुढचा चेंडू पाहायला मिळतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच काळानंतर फटका आलाय. परंतु एक सहज धाव देऊन जाईल. दादू जर धावा करायच्या असतील ना तर चौकार षटकारांची आतषबाजीत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील करावी लागेल. कारण समोर जो SK वॉरियर्सचा संघ आहे ना तो मोठा संघ आहे, मातब्बर संघ आहे, व्यावसायिक संघ आहे. पहिल्या डावामध्ये तुम्ही जर 55-60 धावा जर केल्यात ना तर मात्र कुठेतरी सन्मानजनक हा सामना देखील होऊ शकतो. आतापर्यंत पाहिलं गेलं तर एकूण चेंडू मात्र फेकलेत. पाहिलं गेलं तर 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा देखील खर्च केल्यात. कुठेतरी चांगली भेदक मारा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तोपर्यंत? चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आलाय हा पहिला दमदार चौकार या इनिंग्स मधील. यश बक्कम कुठेतरी बॉल आणि बॅटचा आता संपर्क व्हायला देखील जादू सुरुवात झाली. ज्या वेळेला लयबद्ध पददलित बघायला मिळालेलं ना त्यावेळेला यश मात्र चांगले फटके देखील येतात. यशच्या नावावर गत वर्षी साले ग्रामपंचायत प्रीमियर लीगला 50 धावा त्याच्या देखील नावावरती आहेत. परंतु या वर्षी आयकॉनच्या भूमिकेमध्ये असलेले यश मात्र कुठेतरी शांत संयमी खेळ करताना देखील पाहायला मिळतात. कारण जबाबदारी मोठी आहे मित्रांनो. हो आलाय मोठा फटका. वाऱ्याच्या उलट्या दिशेने ठोकलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि यश बक्कम यांना मैदानाच्या बाहेर देखील जावं लागेल. पहिला झटका मिळतोय पहिल्या डावातील.
बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे देखील असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यश बक्कम यांनी कुठे केलं, कारण यश बक्कमचे ते ती भेदक फलंदाजी आम्ही अनेक वेळा पाहतो. परंतु खऱ्या अर्थाने एस के 11 साले या संघाने कुठेतरी थांबवण्याचा कारनामा देखील केला. पाहायला गेले तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च 10 केल्यात. खऱ्या अर्थाने 5च्या सरासरीने धावा खर्च केल्यात. एक गडी देखील मैदानाच्या बाहेर पाठवलंय त्याने. तर संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात अर्थात बबलू बक्कम. आपण बराचसा या खेळाडूबरोबर सातत्याने बोलत देखील असतो दादू. या खेळाडूची चर्चा देखील सातत्याने राहिली जाते. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. हो, उडवलाय, बबलूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र मिहीर भोसले मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. या ठिकाणी विशाल मोरे देखील उपस्थित राहिले, संघ मालक, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. विशालजी मोरे या, आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत मी विनंती करेन. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झालंय आदित्य मंगेश बक्कम मैदानाच्या आतमध्ये देखील जाताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गोलंदाजी चांगली होते ना, त्या वेळेला फलंदाज असताना कुठेतरी मैदानाच्या नाचवलं जातं आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय दादू. बबलूंनी पहिलं षटक चांगलं फेकलं होतं, दुसरं षटक देखील चांगलं राहिलं, तिसरं षटक देखील चांगल्या पद्धतीने फेकताना पाहायला मिळतात. आदित्य आले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज पाहायला मिळते आणि बघता एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील होताना पाहायला मिळते. एकेरी मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 ऑन बोर्ड, 11 धावा धाव फलकावरती लगावला जात आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय. सध्याच्या घडीला वाऱ्याचा जोर देखील दादू चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळते. तो संत सकाळपासून शांत वारा होता, तो मात्र आता वेगाने येताना देखील पाहायला मिळत आहेत आणि धावा कुठेतरी थांबताना देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू, हो, आडव्या बॅटने पुश करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव देवाच्या नावावरती राहील. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसरते 12. वेल ऑन बोर्ड, 12 धाव फलकावरती लगावल्या तरी देखील जातात. सातत्याने पाहिले गेले ना तर त्या ठिकाणी एस के 11 या संघामध्ये पाहिले गेले तर तिकडे आपल्याला मॅडी पाहायला मिळतील, मंगेश बक्कम पाहायला मिळतील, त्यानंतर निर्भय बक्कम देखील पाहायला मिळतील. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ठोकलाय, चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग्स मधील पहिला षटकार ठोकलाय आदित्यच्या बॅटीतून. धन्यवाद. आणि या इनिंग्स मधील पहिला षटकार देखील आलाय. पहिला षटकार येण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये जावं लागलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केलाय. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील केलं. रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला देवा तर दुसऱ्या बाजूला आदित्य मंगेश बक्कम असेल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन बोर्ड, 19 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. तर तीच आपण चर्चा करत होतो की पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे, मंगेश जेल टिपतील का, आणि जेल मात्र सोडलाय. खराब कामगिरी मंगेश बक्कम यांच्या माध्यमातून. जेल मात्र लांब होता, हवेत आला होता चेंडू, परंतु मंगेश पाहायला गेले तर बाउंड्री लाईनला ऑन साईडला होते, तिथून धावत जाऊन जेल टिपणे तेवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये त्यांनी केलाय, परंतु प्रयत्न असफल ठरलाय आणि आलेल्या एकूण 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. 21 ऑन बोर्ड, 21 धावा धावफलकावरती लगावल्या देखील जात आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर कुलस्वामीने वारकचं संघ देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आमच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर 21 धावा धावफलकावरती देखील लगावल्या जात आहेत. आदरणीय डीजे मास्टर तुकारामजी भोनकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण आपलं देखील या
स्पर्धेच्या माध्यमातून हेतूशीर आपण स्वागत करूयात. तर तिथे चालू असलेली मॅच देखील आपण पाहतोय मित्रांनो. बघता बघता पाहिले गेले ना तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाले. 3 षटका अखेर 21 धावा खर्च केल्या. 3 षटकामध्ये धावफलकावरती लगावले जात आहेत. तर संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन मंगेश गणेश बक्कम उर्फ माडी नावाने प्रचलित असलेला खेळाडू आणि ह्या खेळाडूचं देखील नामकरण दादू आम्हीच केलं होतं आणि ते प्रचलित देखील झालंय. तर पाहायला मिळेल राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू आहेत आदित्य त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. हो मॅडीवरती हल्ला चढवला आल्या टोलवण्याचा प्रयत्न तिकडे मात्र जेल टिपलाय आणि पाहिले गेले तर आदित्यला मैदानाच्या बाहेर देखील जावं लागलंय. पहिली सफलता मिळतीये या चौथ्या षटकावरती. धावसंख्या पुढे सरसावली जाते जाऊन जाऊन थांबते ती 21 या आकड्यांवरती आणि तदवरती एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील होते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 ऑन बोर्ड 25 धावा वरती लगावल्या देखील जात आहेत. बघता बघता जर पाहिले ना तर चौथा षटक देखील संपला आणि 25 धावा फलकावर देखील लगावल्या जातात. तोपर्यंत आपण संधी देऊया, सुमधुर संगीत ऐकूया. DJ
धन्यवाद 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 आपण धन्यवाद डीजे. आमच्याकडे देखील आपलं लक्ष असू द्या, कारण पाहिलं गेलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आपण देखील पाहतोय. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. अर्थातच निर्भय भक्कम. काल या खेळाडूची खूप चर्चा होती कोशिमले गावामध्ये. काल रात्री आमच्या देखील भेटीला आले होते, त्यावेळेला देखील आम्ही चर्चा केली होती. परंतु शेवटचं षटक हो 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 पहिला चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या शीच्या बराचसा बाहेर राहिलाय आणि वाईट चेंडू आलाय. एक धाव नक्कीच मिळेल फलंदाजी करणाऱ्या सानिध्य एंटरप्राइजेसच्या संघाला. 26 ऑनमध्ये 26 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. परंतु निर्भय भक्कम, निर्भय नरेश भक्कम असे नाव आहे या खेळाडूचं. नवोदित खेळाडू आहे. फिल्डिंग चांगली त्यांच्या माध्यमातून होते, पण आज गोलंदाजी वाह काय चेंडू पाहायला मिळाला दादू. दादू जर पाहायला गेलं ना तर विकेट देखील त्यांच्या नावावर आले. देवासारख्या माताबर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. वा नवोदित खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निर्भयसाठी मित्रांनो. कारण दादू संधी निर्माण केली जाते आणि ज्याच्या वेळेला संधी मिळते ना त्या वेळेला संधीचं सोनं करणं फार महत्त्वाचं असतं आणि ते सोनं मात्र या ठिकाणी निर्भय नरेश भक्कम यांनी केलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मी सातत्याने तिलोरे संघाच्या खेळाडूंचा त्या ठिकाणी उल्लेख देखील करत असतो. तिलोरे संघाचे खेळाडू देखील चांगले नवोदित खेळाडू आहेत, परंतु कामगिरी दमदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने निर्भय नरेश भक्कम देखील आले. त्याने देखील पाहिले गेले तर 5वं षटक फेकण्यासाठी आले. पहिला चेंडू वाईट देखील फेकला, परंतु कोणताही प्रेशर त्यांच्यावरती आला नाही आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेचच देवा बोनकर यांना मात्र मैदानाच्या बाहेर देखील पाठवलंय. तर नवीन आलेले फलंदाज पाहायला मिळतील सार्थक भक्कम. उशिमळेचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा कोशिमल्याचा वंडर बॉय सार्थक भक्कम पाहायला मिळतील आपल्याला. परंतु गोलंदाज देखील कोशिमल्याचेच आहेत. खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर एका बाजूला सानिध्य एंटरप्राइजेस, दुसऱ्याला एसके वॉरियर्स पाहायला मिळतील. पुढचा चेंडू हो आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न अपील वाईटची त्या ठिकाणी मागणी देखील होती, परंतु पंचाने फेटाळलंय आणि आणखी एक डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. वा आज मात्र या पहिल्या डावामध्ये मात्र गोलंदाजी मात्र चांगली राहिली. सुरुवात बबलूने केली, त्यानंतर एका पाठोपाठ गोलंदाज आले आणि त्यांनी देखील चांगली हो कोलाट टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता, परंतु त्या ठिकाणी फेकी देखील चांगली होते आणि धावचित देखील होत आहे. सार्थक भक्कम यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणखी एक झटका, आणखी एक खतरा मिळतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी माजी सरपंच साहेब दीपक ढाकवल साहेब देखील आलेत. त्यांना देखील विनंती आहे साहेब या आपलं देखील या ठिकाणी येतोची स्वागत. अमित शेठ यांना विनंती करतो तुमच्या शुभ हाताने त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. तसेच सॉरी आप्पा सांगले साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती देखील करतो. तर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाहायला मिळतील आपल्याला, परंतु सध्याच्या घडीला निर्भय चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळेल सुजितसाठी. हो थांबले कुठेतरी, आपली बॅट मात्र फिरवली आणि चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या मधोमध निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. त्यानंतर पाहायला गेलं तर अजून देखील या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती नेऊन पोहोचली आहे. अजून देखील पाहायला गेले तर दादू जर पाहायला गेलं तर येणारे 2 चेंडू निर्भय कशा पद्धतीने फेकतील. पुढचा चेंडू पाहायला मिळतात. हो हा चेंडू पण देखील परफेक्ट यॉर्कर लेनचा होता, परंतु सुजितने देखील चांगल्या पद्धतीने त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना धावचित होत आहेत सुजित त्यांना देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. 31 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. सध्याच्या घडीला शेवटचा आणि अंतिम चेंडू अजून देखील येणं बाकी आहे. प्रवीण चव्हाण यांना आम्ही आधीच्या काळामध्ये दादू त्यांना कबड्डी फार छान खेळताना पाहायचो, परंतु सध्याच्या घडीला कबड्डीचा खेळ कुठेतरी समाप्त झाला आहे. आपल्या विभागामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ते सक्रिय देखील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर पाहायला मिळत आहेत प्रवीण चव्हाण कशा पद्धतीने आपण पाहतोय. प्रवीण चव्हाणसाठी या सामन्यातील शेवटचा आणि अंतिम चेंडू देखील आपण पाहतोय निर्भयचा. हो चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. एस इट इज वाईट चेंडू लॉब 22 लगावले जात आहेत. पंच उत्तेकर सर यांच्या माध्यमातून एक धाव नक्कीच अर्जित केली जाते ती सानिध्य एंटरप्राइजेसच्या संघाच्या खात्यामध्ये. दादू ज्या वेळेला पाहतो ना, ज्या वेळेला धावा कुठेतरी कमी येत असतात त्यावेळेला नो बॉल व्हाईट बॉल 22च्या धावा येतात, तेव्हा कुठेतरी संघाची स्थिती सुधारण्याचं काम देखील होत असतं.
आणि अशा रीतीने पाहायला गेलं तर एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केलेले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील झाला आहेत आणि पाहायला गेलं तर 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण देखील झाल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त त्या ठिकाणी झाला आहे. पहिल्या डावा धावसंख्या झाली 34. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे आणि मी विनंती करीन नाणेफेकसाठी पुढील मॅच आपण नाणेफेक देखील घेणार आहोत. त्या ठिकाणी दोस्ती 11 विपक्ष कोशिमले वॉरियर्स या संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपले नाणेफेकसाठी आपण टॉस का बॉक्समध्ये देखील यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन संघादरम्यान आपला आता सामना रंगणार आहे. एक म्हणजे दोस्ती 11 त्यांचे विपक्ष आपण पाहतोय कोशिंबळे वॉरियर्स. या दोन संघाच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस का बॉक्समध्ये त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कोशिंबळे वॉरियर्स हा संघाचे कर्णधार आणि तदनंतर आपण पाहतोय कोशिंबळे संघाचे संघमालक श्री योगेश दादा बक्कम, श्री विजय बक्कम सर, कुमार अखिल बक्कम हे आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय दोस्ती 11 या संघाचे संघ मालक श्री अमित शेठ डाकवळ साहेब आणि श्री संजय अप्पा सांगळे साहेब हे दोघं आहेत. तर त्या सर्वांचं सुद्धा स्वागत आहे आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. मॅचला सुरुवात व्हायच्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. आमंत्रित करतो दोन्ही संघाच्या सुरजी 1 नंबर. एकच मिनिट. सुशील मुंडे या ना आपण. सुशील या. सुशील आपण कुठे असेल तर या. सुशील मुंडे आपण कुठे असेल तर या. चला दोस्ती 11 संघाचा कर्णधार दुसरे आणि माजी सरपंच दीपकजी डाकोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या आपल्या सामन्याचा टॉस करणार आहोत. यस दोस्ती 11 संघाचा कर्णधार सचिन दादू कदम आणि कोशिंबळे वॉरियर्स संघाचे संघनायक संघमालक आणि सध्या संघनायक आहेत योगेश दादा बक्कम आणि माजी सरपंच यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल टेल इज अ कॉल अँड हेड इज अ कॉल. म्हणजेच दोस्ती 11 संघाचा कर्णधार आपण पाहतोय या ठिकाणी डॉचिंग लाईक. यस दादू यस निर्णय का असेल. आम्ही फिल्डिंग करू. प्रश्न विचाराच्या अगोदरच दादूने सगळं उत्तर दिलं. याचा अर्थ तो फुल प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दादू कसा संघाची बांधणी केली आहेस आणि संघ कसा मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. कोण कोण आहेत जे या समोरच्या फलंदाजांना रोखणार आहेत. रोखण्यासाठी आमच्याकडे अमित निषाद आहेत. चालेल थँक्यू. आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगा. साले ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 5वे आणि या आयोजनाबद्दल आणि सर्वच कमिटी मेंबर बद्दल. खूप दोनदा ही लीग झाली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही स्वतः आयोजक आहात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि या ठिकाणी आपण पाहतो योगेश जी बक्कम कोशिंबळे वॉरियर्स संघाचे संघमालक आणि संघनायक सुद्धा आहेत. सर आपण टॉस हरलात. बॅटिंगचा निर्णय आता करायचा आहे. बॅटिंग करायची आहे. कशा पद्धतीने मैदानामध्ये उतरणार आणि कोण कोण असे फलंदाज आहेत जे तुम्ही धावा बनवतील. किती धावा बनवणार आहात. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. शिवम असेल, संदेश असेल. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आमची टीम बऱ्यापैकी बनलेली आहे. गेल्या वर्षी आयकॉन नसताना सुद्धा आम्ही फायनलपर्यंत बनलेली आहे. बघू प्रयत्न करू. आणि तुम्ही या स्पर्धेबद्दल काय सांगाल. कारण तुम्ही स्वतः आयोजक आहात. खूप सारी मेहनत घेताय. आम्ही डोळ्यादगत पाहतोय. खूप सारं तुमची मेहनत आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल संपूर्ण आयोजक आणि या ग्राउंड बद्दल सर्वांबद्दल. ग्राउंडचं बघायला गेलो तर एक 7 ते 8 दिवसामध्ये हा ग्राउंड आम्ही रेडी केलेला आहे. यंग जनरेशनला एकच विनंती असेल की साले ग्रामपंचायत लीग ही बंद झाली नाही पाहिजे. आम्ही असलो नसलो किंवा आम्ही खेळत असलो नसलो तरी कुणीतरी पुढे येऊन ही लीग चालू ठेवलीच पाहिजे. सगळा प्लॅटफॉर्म रेडी करून दिला आहे. गेले 5 वर्ष पॅटर्न रेडी आहे. नवीन काहीच करायचं नाही.
येस मी एकच यास तुम्ही जेव्हा बोलत त्याला एकच सांगेन की स्पर्धा कुठपर्यंत झाली मला माहिती नाही, पण स्पर्धा इथपर्यंत झालेल जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ही स्पर्धा नक्कीच चालेल. तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर या धाबा किती आहेत? 3. ओके, चला आपण करूया उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि जिगर मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा पाहायला गेला तर बनला गेला त्यामध्ये एकूण 34, फक्त 34 बनला गेला. 35 धावांचं आव्हान ठेवलं येणाऱ्या 5 षटकामध्ये. 5 धावा धाव फलकावरती 30 करायचे आहेत. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती. यस, अशी गोलंदाजी आता करायला हवी सार्थक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण की धावा पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहायला तर खूप कमी बनल्यात, जास्तीच्या धावा बनल्या गेल्या नाहीत आणि येणाऱ्या काही षटकांमध्ये आता आपल्याला धावा डिफेंड करायचे आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले संघ आहेत, गोलंदाजीचा भरणा आहे या गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये. अर्थातच आपण पाहतोय इथे आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल सानिध्य 11 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. हॅलो, या ठिकाणी यशवंत वक्कम साहेब आणि यशवंत पाष्टे साहेब देखील आलेत. त्यांना देखील विनंती आहे, या साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित आम्ही स्वागत करतोय. यशवंत पाष्टे साहेब आणि यशवंत वक्कम साहेब. ओटी सुरू सर. थँक्यू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. चुकीचा चेंडू होता, त्याला दंडित केले पंचांनी सुद्धा आणि या दंडित केलेल्या चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 6 धावेसाठी आलाय षटकार. बॉल आहे फ्री हिट. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल सार्थक गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल आपण पाहतोय स्लॉट मध्ये, त्याला पिक केलं ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बबलू ऑन अ फायर. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो षटकार. जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 या धाव ओव्हर मध्ये आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या धावफलकावरती 35चं आव्हान होतं. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा तोफखाना केलाय आणि फक्त धावा करायच्या आहेत, त्यामध्ये 17 बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच काय तर SK साले या संघाला 17 फक्त धावा करायच्या आहेत. बबलू बक्कम संघाचा कर्णधार आपण पाहतोय. बॉलिंग चांगली केली, त्यानंतर बॅटिंग मध्ये सुद्धा आपला अस्तित्व इथे निर्माण करतोय आणि 13 धावा वैयक्तिक कुठल्या गेल्या, 2 षटकार लगावले गेले आणि संघाला सुस्थितीमध्ये मात्र आपल्या येऊन ठेवलंय. आता मात्र करायचे त्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 17 धावा. जिगर बोनकर मॅन फ्रॉम साले. ऋतिक हा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने आता अद्विका 11 सानिध्य 11 या ठिकाणी आपला स्टार्टर जे आखणार आहे हे पाहावं लागेल, कारण की चेंडू खूप आहेत, धावा खूप कमी आहेत, खूप साऱ्या चुका झाल्या आहेत, चुका सुधाराव्या लागतील. फुलातला बॉल वाईट चेंडू आपण पाहतोय डावेच्या बाहेरचा. यस पंचांनी कळवलंय वाईट चेंडू आहे. दिशा चुकीची आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा आपण पाहतोय खात्यामध्ये धावा येत आहेत, अतिरिक्त धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, धावा कमी आहेत त्याच्यामध्ये. ह्या आपण पाहतोय की एक्स्ट्राच्या धावा मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा नो बॉलचं सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सातत्याने चुकी घडतायत त्यामध्ये सानिध्य 11 संघाच्या माध्यमातून, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक बीमरचा नो बॉल आला आणि या ओव्हरमध्ये सुद्धा बीमरचा नो बॉल. फ्री हिट या बॉलवरती सुद्धा कायम राहील. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय. गरिबी में आटा गेला असंच म्हणावं लागेल. धावा कमी आहेत त्याच्यामध्ये सातत्याने ही चुकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गिफ्ट आहे सातत्याने बॅटिंग करणाऱ्या टीमला जिगरला. गोलातला बॉल समोर उडवलाय
प्रेक्षक क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या जिगरच्या बॅट मधून हा आला ब्रँडेड षटकार. डीजे यस, फक्त आणि फक्त 9 धावांची गरज राहिली या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी, ते म्हणजे एस के साले या संघाला संपूर्णपणे कंबर तोडले या गोलंदाजी करणाऱ्या टीमशी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 9 धावा करायच्या आहेत. यस, इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय फॉलिंग स्वीप, आडव्या बॅटनं ऑन साइडला पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जमिनीला घासत पुसत चाटत, चला जिगरच्या बॅट मधून अजून एक चौकार. थँक्यू. फक्त आणि फक्त 5 धाव्याची गरज आहे मॅच मध्ये. खोलातला बॉल, ओहो जिगरचा हा फटका आपण पाहतोय. हा बॉल होता स्लॉट मध्ये, मात्र आपण पाहतोय उंची जास्त लांबी कमी होती का, खूप सारे एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि आपण पाहतोय चेंडू अडवलाय. धावा फक्त आणि फक्त मिळाल्या त्या 1. असं वाटलं होतं की या बॉलवरती सामना संपलाय, परंतु चेक करायचंय, एकदा चेक करा. यस, आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सागरचे मोहिते सर आहेत, ते चेक करतील या ठिकाणी. षटकार आहे, याच्यामुळे आपण पाहतो सामना मात्र इथे संपलाय. सामना संपलाय, षटकार आहे. या ठिकाणी वेणू होते त्या मॅच मध्ये एस के साले संघ या संघाचं खूप सारं अभिनंदन, आणि सानिध्य 11 संघाला सुद्धा खूप साऱ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. या मॅच मध्ये आपण पाहतोय हा संघ विजय झालाय. आणि एक महत्वाची सूचना आहे, आता शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. दोस्ती 11 त्यांचे विपक्ष कोशिंबळे वॉरियर्स. हा सामना झाल्याच्या नंतर आपण अर्ध्या तासासाठी ब्रेक घेणार आहोत जेवण करण्यासाठी, लंच ब्रेक असेल, त्याच्यामुळे ही शेवटची मॅच आहे. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला बराचसा घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. दोस्ती 11 त्यांचे विपक्ष कोशिंबळे वॉरियर्स, सचिन दादू त्यांचे विपक्ष आपण पाहतोय शिवम बक्कम, योगेश बक्कम यांच्या विरोधात ही मॅच होताना पाहायला मिळते.